आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती. टाळेबंदी शिथिलीकरणाच्या 5व्या टप्प्यात आणखी सवलती जाहीर. आणि मोसमी पावसाच्या हंगामात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस. आता सविस्तर बातम्या. उत्तर प्रदेशात अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लखनौच्या विशेष सीबीआय न्यायालयानं काल सर्व 32 आरोपींना निर्दोष ठरवलं. ही घटना पूर्वनियोजित नव्हती असं मत न्यायालयानं निकाल देताना व्यक्त केलं. आरोपींविरुद्ध कोणताही निर्णायक पुरावा आढळला नाही असंही निकालात नमूद केलं आहे. या प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंग हे प्रमुख आरोपी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या कारणामुळे यातील काही नेते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. 6 डिसेंबर 1992 रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी न्यायालयात सुरुवातीला 49 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 17 जणांचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाल्यामुळे 32 जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. केंद्र सरकारनं 2019-20 आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. एरवी 31 मार्च असणारी ही मुदत कोविड-19मुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र अद्यापही कोविड-19मुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नसून करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं काल प्रकाशित केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या कृषीविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कायद्याच्या अनुषंगानं राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात येणार असून योग्य त्या सुधारणांचा मसुदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर केला जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च 2021पर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. वृक्ष संरक्षण आणि जतनासंदर्भातल्या कायद्याचं नियमन आता नगरविकास विभागाऐवजी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत करणं तसंच मालेगाव तालुक्यातील 250 हेक्टर शेतजमीन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला कृषी विज्ञान संकुल स्थापण्यासाठी हस्तांतरित करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षी आरे परिसरात मेट्रोसाठी होणारी वृक्षतोड थांबवण्याकरता आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश यावेळी ठाकरे यांनी गृह विभागाला दिले. नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये 30, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 162 कोटी 81 लाख 7,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठीचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील टाळेबंदी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र टाळेबंदी क्रमशः शिथिल करण्याच्या 5व्या टप्प्याअंतर्गत येत्या 5 तारखेपासून हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स 50% क्षमतेनं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील मानक प्रणाली पर्यटन विभाग जारी करणार आहे. तसंच डबेवाल्यांना उपनगरी रेल्वे गाड्यांमधून प्रवासाची मुभा देण्यात आली असून डबेवाल्यांना QR कोड वितरित केले जातील. अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या उपनगरी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहेत. मुंबईप्रमाणे पुण्यातही अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातच धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह, जलतरण तलाव, मनोरंजन उद्यानं यांच्यासह मेट्रो रेल्वे सेवाही 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यात काल कोविड-19चे 19,163 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकंदर 10,88,322 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 78.61% झालं आहे. काल राज्यात 18,317 नवीन रुग्णांचं निदान झालं
तर 481 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. या आजारामुळे राज्यात आतापर्यंत 36,662 जणांचा बळी गेला असून सध्या राज्याचा मृत्यूदर 2.65% आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151वी जयंती उद्या देशभरात साजरी होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सामूहिक कार्यक्रमांवर बंधनं असल्यानं वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात यंदा पहिल्यांदाच बापूजींच्या जयंतीचा उत्सव साध्या पद्धतीनं साजरा होणार आहे. सेवाग्राम आश्रमासह वर्धा जिल्ह्यात उद्या होणाऱ्या कार्यक्रमांबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. सेवाग्राम आश्रमातल्या बापू कुटीत नागरिकांना आदरांजली वाहता येईल, मात्र गर्दी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसंच पहाटे 5:45 वाजता प्रभात फेरी, दिवसभर अखंड सूतयज्ञ, सामूहिक स्वच्छता या उपक्रमांबरोबरच आश्रमातील सेवेकरी आणि बालकांच्या कलाकृतींचं सादरीकरण, भजन, गायन आदी कार्यक्रम होतील. आश्रम परिसरात सॅनिटायझर आणि इतर आवश्यक व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष TRN प्रभू यांनी दिली आहे. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्तानं सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत झालेल्या कामांचं लोकार्पण उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्हा प्रशासन विशेष सप्ताह साजरा करणार असून यात विविध विषयांवर व्याख्यानमाला, वेबिनार, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत. वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात उद्या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठातील गालिब सभागृहात राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन आणि पुस्तिकेचं लोकार्पण होणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी वर्ध्याहून आनंद इंगोले यांच्यासह प्राची गावस्कर, पुणे. पुण्यातल्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेमध्येही गांधी जयंतीनिमित्त यंदा सलग 48 दिवसांची ऑनलाईन व्याख्यानमाला अर्थात वेबेथॉन आयोजित करण्यात आली आहे. उद्यापासून 18 नोव्हेंबरपर्यंत ही व्याख्यानमाला सुरू असेल. रिजनल आउटरीच ब्युरोच्या सहकार्यातून ही व्याख्यानमाला भरवण्यात येत आहे. या व्याख्यानमालेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते, गांधी तत्वज्ञानाचे अभ्यासक यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची व्याख्यानं दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन पद्धतीनं होतील, अशी माहिती NINच्या जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अवंतिका नंदा यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचं महत्त्व लक्षात घेऊन उद्या पुण्यात रक्त संकलन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी रक्तदात्यांना अधिक माहिती 98 900 255 65 या क्रमांकावर मिळेल. याबाबत आवाहन करताना लोकशाही उत्सव समितीचे सचिव मिलिंद चव्हाण म्हणाले, राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आकडेवारीनुसार दररोज 4,500 ते 5,000 रुग्णांना रक्ताची गरज भासते. सध्या कोविडच्या साथीमुळे रक्ताचा गंभीर तुटवडा निर्माण झालाय हे लक्षात घेऊन आणि 1 ऑक्टोबर या राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनाचं आणि 2 ऑक्टोबरच्या महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचं औचित्य साधून लोकशाही उत्सव समिती, SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबरला रक्त संकलन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबिर SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन इथं सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होईल. यावेळी कोविडचा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी रक्त देऊ इच्छिणाऱ्यांनी आधी संपर्क साधावा आणि सोयीची वेळ निवडावी असं आवाहन करत आहोत. यंदाच्या मान्सूनबाबत हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर हा 4 महिन्यांचा काळ अधिकृतपणे मोसमी पावसाचा हंगाम मानला जातो. या कालावधीत देशात सरासरीपेक्षा 8.7% जास्त पाऊस झाला आहे. यंदाच्या हंगामात सरासरीच्या 96 ते 104% पाऊस होईल असा मान्सूनपूर्व अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. हंगामाच्या मध्यात तो सुधारत 104% पाऊस होईल असं हवामान खात्यानं जाहीर केलं होतं. यात 4 ते 5% वाढ किंवा घट गृहीत असते. राज्यातल्या यंदाच्या मान्सूनच्या एकंदर कामगिरीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. 4 महिन्यांचा पावसाळा काल संपला असला तरी देशाच्या बऱ्याचशा भागात मान्सून अजूनही मुक्कामाला आहे. राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरू होणं अपेक्षित असतं. यंदा तो प्रत्यक्षात 28 सप्टेंबरला सुरू झाला.
काल संध्याकाळपर्यंत मान्सूननं लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंडीगड, उत्तराखंड आणि राजस्थानाच्या काही भागातून आपला गाशा गुंडाळला होता. साधारणतः 10 ऑक्टोबरला मान्सूननं महाराष्ट्राचा निरोप घेणं अपेक्षित असतं. यंदा अर्थात उशिरा सुरू झालेल्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची गती कशी राहील त्यावर तोही तारीख पाळतो की रेंगाळतो ते कळेल. 1 जून ते 30 सप्टेंबर या मोसमी पावसाच्या अधिकृत कालखंडात मात्र राज्यातलं सरासरी पाऊसमान सामान्य राहिलं आहे. राज्यातली पावसाची सरासरी 116% आहे. सरासरीपेक्षा 20% कमी जास्त हा सामान्य पाऊस समजला जातो. संपूर्ण राज्यातली पावसाची सरासरी समाधानकारक असली तरी सर्व जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही. काही जिल्ह्यात अतिवृष्टीची तर काही जिल्ह्यात टंचाईची स्थितीही आहे. सरासरीपेक्षा 60%हून जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी झाल्याचं मानलं जातं. तशी स्थिती औरंगाबाद, अहमदनगर आणि मुंबईमध्ये आहे. धुळे, जळगाव, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 ते 60% जास्त पाऊस झाला आहे. सातारा, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील पावसाची सरासरी राज्याच्या सरासरीच्या आसपास आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातली परिस्थिती मात्र टंचाई सदृश असून तिथे सरासरीपेक्षा 20%हून कमी पाऊस झाला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी स्वाती महाळंक, पुणे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी भूकंपाला काल 27 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त काल आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी इथल्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. पोलिसांनी हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून सलामी दिली. किल्लारीतील व्यवहार काल बंद ठेवण्यात आले होते. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशात हाथरस इथं झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध केला असून ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालवून त्वरित सर्व आरोपींना फाशीची कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे. केंद्र शासनानं तयार केलेली कृषी विधेयकं शेतकरी विरोधात असून शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश देवी यांनी केली आहे. कृषी विधेयकांच्या विरोधात डॉक्टर देवी यांनी 24 सप्टेंबरपासून कोल्हापुरातल्या कागलपासून संवाद यात्रा सुरू केली आहे. या संवाद यात्रेचं काल नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर डॉक्टर देवी माध्यमांशी बोलत होते. यानंतर त्यांनी बाजार समितीतील शेतकरी आणि कामगारांसोबत संवाद साधला. यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून पिकांचंही खूप नुकसान झालं आहे. या अधिकच्या पावसामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्याचं शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून रबी हंगाम यशस्वी करावा असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि शिक्षण विस्तार संचालक डॉक्टर शरद गडाख यांनी केलं. रबी ज्वारी आणि हरभरा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. हवामान. उद्या सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती. टाळेबंदी शिथिलीकरणाच्या 5व्या टप्प्यात आणखी सवलती जाहीर आणि मोसमी पावसाच्या हंगामात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या, कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा, निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी. नमस्कार.